नमस्कार, मी लतिका. मुक्काम पोस्ट कणकवली या चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपण करणार आहोत झटपट भरलं कारलं. तर सुरुवात करूया आपल्या पदार्थाला. ह्यासाठी लागणारं साहित्य बघूया. हे पाव किलो कारलं घेतलेलं आहे मी. हे उकडून घेतलेलं आहे आपण आणि ते उकडताना त्याच्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि उकडून घ्यायचं आहे. त्यानंतर लागणार आहे कांदा. हे 2 मोठे मध्यम कांदे मी करून घेतलेले आहेत बारीक चिरून. कोथिंबीर, लाल तिखट, घरचा गरम मसाला, धने पावडर, जिरे पावडर आणि हळद आणि चवीसाठी मीठ. आणि हा आपण शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. शेंगदाणे भाजून एक वाटीभर शेंगदाणे भाजून आपण त्याचा कूट करून घेतला आहे. आणि फोडणीसाठी तेल. तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. इथे आपण तवा तापत ठेवला आहे. आता मी तेल घालते. तेल आपण थोडं जास्तच टाकायचं आहे कारण आपण स्टफिंग तयार करतो याच्या आतमधलं कारल्याच्या. तेल तापलेलं आहे. आता आपण ह्यामध्ये कांदा टाकूया. व्यवस्थित तांबूस कलर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे कांदा. जे कारलं खात नाही पण त्यांना खायचं आहे पण ते कारलं कडू असल्यामुळे ते खाणं टाळतात त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे. आपण हे उकडून घेतलं मीठ टाकून, त्याच्यामुळे कारल्याचा जो कडवटपणा आहे तो थोडा कमी होतो. म्हणजे ज्यांना आवडतं त्यांनी नक्की खाऊन बघावं. कांदा आपला मस्त मऊ पडलेला आहे. आता आपण ह्यामध्ये मसाले टाकणार आहोत. 1 ते 1.5 चमचा मी लाल तिखट टाकते. 1 चमचा धने पावडर, पाऊण चमचा आपण जिरे पावडर टाकतोय. पाव चमचा हळद. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत गरम मसाला 1 चमचा, व्यवस्थित एकजीव झालं. हा शेंगदाण्याचा कूट टाकायचा आपल्याला. भरल्या वांग्याचे सुद्धा 2-3 प्रकार आहेत भरल्या कारल्याचे. ते आपण सगळे प्रकार बघणार आहोत. भरल्या कारल्याचे 2 प्रकार आहेत. आपण एक शेंगदाणा टाकून भरतो आणि जे आपण रेग्युलर वाटण करतो ते टाकून पण आपण करतो. तर आपण हे दोन्ही प्रकार आपण थोडे बघणार आहोत. आज आपण बघतोय शेंगदाण्याचं भरलेलं कारलं. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. ह्यात आपण मीठ टाकणार आहे. पण मीठ टाकताना एवढं लक्षात ठेवायचं की आपण उकडताना थोडासा अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे. त्याच्यामुळे आपण इथे फक्त मसाला हे जे सारण केलं आहे त्याच्यासाठीच आपण फक्त मीठ टाकणार आहोत. ते मी अर्धा चमचा मीठ टाकते.
हे एकत्र झालेलं आहे व्यवस्थित. आता आपण यात टाकणार आहोत कोथिंबीर. हे आता आपलं सारण झालेलं आहे. तर आपण हे थंड करणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला हे कारल्यामध्ये भरायचं आहे. तर आपण थंड करायला ठेवूया. हे कारलं खूप चवीला छान लागतं. शेंगदाण्याचा कूट असल्यामुळे व्यवस्थित त्याला बाइंडिंग येते पूर्ण त्या सारणाला आपल्या ह्या. त्याच्यामुळे व्यवस्थित ते धरून राहतं आतमध्ये, कारल्यामध्ये बाहेर पडत नाही असं. कारली व्यवस्थित भरून झाली आहे. आता आपण ही तेलामध्ये थोडीशी फ्राय करून घ्यायची आहेत, हलकेसे. त्याच पॅनमध्ये त्याच तव्यामध्ये मी थोडंसं तेल टाकते. कारली आपली भरून झालेली आहे आणि हा उरलेला थोडा मसाला आहे, हा आपण असाच ठेवायचा आहे. आपण नंतर ह्याच्यामध्ये टाकायचा आहे तो. आता हे आपण जे भरलेली कारली आहेत, इथे मी तवा तापत ठेवला आहे. त्या तवा तेल तापलं की हे थोडंसं आपण एक एक करून बाजूला करून ठेवणार आहोत. तेल तापलेलं आहे. ही उकळलेली असल्यामुळे आपण जास्त काही शिजवायची नाही आहे, ती शिजलेलीच आहे. बारीक गॅस करायचा आहे. व्यवस्थित परतून घेऊ. हे एकदा परतून घ्यायचे. ही परतून झाल्यानंतर आपल्याला एक दोन सेकंदासाठी एक वाफ काढून घ्यायची याची. याच्यावर वाफ काढून घेणार आहोत 1-2 सेकंद. व्यवस्थित झालेलं आहे. आता आपण ह्यामध्ये जो आपला उरलेला मसाला आहे आपण तो टाकणार आहे. व्यवस्थित परतून घ्यायचं आपल्याला. व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आपण. आता हे आपलं झालेलं आहे, झटपट भरलं कारलं. तर गॅस बंद करूया आता आपण आणि सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार.